हॅलो फ्रेंड्स, आता आपण नवीन टॉपिकला सुरुवात करतो आहोत आणि तो टॉपिक आहे अबाउट द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन अँड व्हेरियस वेज ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूशन. आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूशन म्हणजे काय? तर व्हॉट इज कॉन्सन्ट्रेशन? तर इट इज द अमाउंट ऑफ अ सोल्यूट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सोल्यूशन. तुम्हाला माहिती आहे सोल्यूशन कसं तयार करतात? तर सॉल्व्हंट घेतात, त्यामध्ये सोल्यूट टाकला की सोल्यूट प्लस सॉल्व्हंट गिव्स अस द सोल्यूशन. बरोबर आहे. मग आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूशन कसं तयार केलं जातं, कसं काढलं जातं? तर इट इज द अमाउंट ऑफ अ सोल्यूट इन युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सोल्यूशन. म्हणजे उदाहरणार्थ 1 लिटर सोल्यूशनमध्ये जेवढा काही सोल्यूट टाकलेला असेल ते झालं त्याचं कॉन्सन्ट्रेशन. समजा उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं 10 ग्रॅम ऑफ सोडियम क्लोराइड इन 1 लिटर ऑफ अ सोल्यूशन. 10 ग्रॅम ऑफ सोडियम क्लोराइड इन 1 लिटर ऑफ अ सोल्यूशन, देन 10 ग्रॅम पर लिटर, 10 ग्रॅम पर लिटर इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ दॅट सोल्यूशन. ते त्या सोल्यूशनचं काय असेल? कॉन्सन्ट्रेशन असेल. म्हणजे डेफिनेशन काय? इट इज द अमाउंट ऑफ अ सोल्यूट इन युनिट म्हणजे 1 in unit volume of a solution, that is called as concentration, and the general formula for the concentration of solution is amount of solute upon volume of solution. आता मी प्रश्न बदलतो. समजा मी म्हटलं की 2 लिटर सोल्यूशन मध्ये इन 2 लिटर ऑफ सोल्यूशन 20 ग्रॅम्स ऑफ सोडियम क्लोराइड इज डिझॉल्व. म्हणजे 2 लिटर ऑफ सोल्यूशन मध्ये 20 ग्रॅम्स ऑफ सोडियम क्लोराइड आपण घेतलेला आहे. तर कॉन्सन्ट्रेशन काय असेल? किती ग्रॅम सोल्यूट आहे? सोडियम क्लोराइड 20 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन किती आहे? 2 लिटर. मग 20 डिवायडेड बाय 2 म्हणजेच काय येईल? 10. मग काय येईल? 10 ग्रॅम पर लिटर विल बी द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन जर का काढायचं असेल तर इथे अमाऊंट ऑफ सोल्यूट टाका, इथे व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन टाका, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूशन मिळाल्याचं दिसून येईल. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्यूशन एक्सप्रेस करण्याचे वेगवेगळे मार्ग सुद्धा आपल्याला पुढे बघायचे आहेत. त्याच्या आधीला कॉन्सन्ट्रेटेड सोल्यूशनचा अर्थ काय? व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सोल्यूशन? जर का अमाउंट ऑफ सोल्यूट हे जास्त टाकलं असेल आपण सोल्यूशन मध्ये, इफ लार्जर अमाउंट ऑफ सोल्यूट इज प्रेझेंट इन अ सोल्यूशन, देन दॅट इज कॉल्ड एज कॉन्सन्ट्रेटेड सोल्यूशन. And if the amount of solute is less in a solution, then it is called as dilute solution. समजा 100 grams of sodium chloride in 1 liter, म्हणजे याचा अर्थ भरपूर सोडियम क्लोराइड आपण टाकलेला आहे, मग ते झालं कॉन्सन्ट्रेटेड सोल्यूशन. 2 ग्रॅम्स ऑफ सोडियम क्लोराइड इन 1 लिटर, म्हणजे सोडियम क्लोराइड खूपच कमी टाकलाय आपण, म्हणजे लेस अमाऊंट ऑफ सोल्यूट आहे, मग त्याला काय म्हणणार तुम्ही? डायल्यूट सोल्यूशन. अशा तऱ्हेने व्हॉट इज कॉन्सन्ट्रेटेड सोल्यूशन आणि व्हॉट इज डायल्यूट सोल्यूशन हे आपण सांगितलंय. कॉन्सन्ट्रेटेड सोल्यूशन म्हणजे काय? ज्यामध्ये अमाऊंट ऑफ सोल्यूट जास्त आहे. डायल्यूट सोल्यूशन म्हणजे काय? तर ज्यामध्ये अमाऊंट ऑफ सोल्यूट हा लेस आहे. अजून एक कन्सेप्ट आहे स्टँडर्ड सोल्यूशन. आता स्टँडर्ड सोल्यूशन म्हणजे काय? तर असं सोल्यूशन ज्याचं कॉन्सन्ट्रेशन हे एक्झॅक्टली किंवा ॲक्युरेटली माहिती आहे त्याला म्हटलं जातं स्टँडर्ड सोल्यूशन. इट इज द सोल्यूशन हुज कॉन्सन्ट्रेशन इज एक्झॅक्टली ऑर ॲक्युरेटली नोन, दॅट इज कॉल्ड ॲज स्टँडर्ड सोल्यूशन. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की 10 ग्रॅम ऑफ सोडियम क्लोराइड इन 1 लिटर ऑफ सोल्यूशन, म्हणजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं 10 ग्रॅम पर लिटर. म्हणजे त्या सोल्यूशनचं आपल्याला एक्झॅक्टली कॉन्सन्ट्रेशन माहिती आहे आणि ज्या सोल्यूशनचं कॉन्सन्ट्रेशन हे एक्झॅक्टली माहिती असतं, ॲक्युरेटली माहिती असतं, त्याला स्टँडर्ड सोल्यूशन असं म्हणतात. समजा मी म्हटलं की 10-12 ग्रॅम सोडियम क्लोराइड 1 लिटर सोल्यूशनमध्ये आहे,
आता 10-12 ग्रॅम म्हणजे 10 ग्रॅम का 11 ग्रॅम का 12 ग्रॅम की 10.5 की 11.5 हे एक्झॅक्टली मेन्शन केलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ ते असं सोल्युशन होईल ज्याचं कॉन्सन्ट्रेशन एक्झॅक्टली माहीत नाही. 10-12 ग्रॅम म्हटलेलं आहे, 10 की 11 की 12 हे एक्झॅक्टली माहीत नाही, ॲक्युरेटली माहीत नाही आहे. मग अशा वेळी त्या सोल्युशनला स्टँडर्ड सोल्युशन म्हणता येणार नाही. 10 ग्रॅम पर लिटर म्हणजे एक्झॅक्टली कॉन्सन्ट्रेशन आपल्याला माहिती आहे, मग अशा सोल्युशनला काय म्हटलं जाईल? स्टँडर्ड सोल्युशन. बघा 4 मुद्दे आपण बघितले. पहिला, concentration of solution. It is the amount of solute in unit volume of a solution. General formula to calculate the concentration of solution. It is amount of solute divided by volume of solution. If the amount of solute is more in the solution, it is called as concentrated solution. If amount of solute is less in the solution, it is called as dilute solution. If amount of solute is perfect in the solution, then the concentration of the solution is exactly known or accurately known, then that solution is called as standard solution. आता आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं आहे व्हेरियस वेज ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशनला व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आता आपण लक्षामध्ये घेणार आहोत. त्यातली सगळ्यात पहिली पद्धती आहे पर्सेंटेज बाय मास. पर्सेंटेज बाय मास. आता याची डेफिनेशन काय आहे बघा. पर्सेंटेज बाय मास, इट इज द मास ऑफ सोल्यूट इन ग्रॅम. It is the mass of solute in gram dissolved in 100 gram of solution. म्हणजे 100 ग्रॅम सोल्युशन आपल्याकडे आहे, त्यामध्ये किती ग्रॅम सोल्यूट आपण डिझॉल्व केलेलं आहे हे झालं पर्सेंटेज बाय मास. जसा आपण आपल्या मार्कांचं पर्सेंटेज काढतो की 100 मार्काचा पेपर आहे, त्यापैकी किती मार्क मिळाले तर 90 मार्क मिळाले, म्हणजे 90% एवढे मार्क तुम्हाला पडलेले आहे. तसंच पर्सेंटेज बाय मास काढलं जातं. कसं काढतात? इट इज द मास ऑफ अ सोल्यूट डिझॉल्व इन 100 ग्रॅम ऑफ अ सोल्युशन, दॅट इज कॉल्ड ॲज पर्सेंटेज बाय मास. फॉर्म्युला बघा. पर्सेंटेज बाय मास इज इक्वल्स टू स्मॉल w अपॉन कॅपिटल W इंटू 100, where small w is the mass of solute and capital W is the mass of solution. मास ऑफ सोल्युशन म्हणजे कोणाची बेरीज असते? इट इज द सम ऑफ मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे काय तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला मास ऑफ सोल्यूट दिलेलं असतं आणि मास ऑफ सोल्युशन दिलेलं असतं. मग ती मास ऑफ सोल्यूट इथे टाका, मास ऑफ सोल्युशन इथे टाका, मल्टिप्लेड बाय 100 करा, तुम्हाला पर्सेंटेज बाय मास मिळाल्याचं दिसून येईल. काही वेळेला काय करतात, तुम्हाला म्हणजे प्रॉब्लेम सांगतो कसं देतील की तुम्हाला म्हणतील की सोडियम क्लोराईड आहे 10 ग्रॅम, ठीक आहे, वॉटर आहे 990 ग्रॅम. 990 ग्रॅम म्हणजे 990 ग्रॅम पाणी घेतलंय, 10 ग्रॅम काय घेतलंय? सोडियम क्लोराईड, आणि तुम्हाला म्हणतील पर्सेंटेज बाय मास काढा. मग आता एक गोष्ट लक्ष द्या, 990 हे दिलेलं आहे मास ऑफ वॉटर, म्हणजे मास ऑफ सॉल्व्हंट दिलाय. तुम्हाला पहिले मास ऑफ सोल्युशन काढावं लागेल. मग मास ऑफ सोल्यूट 10 ग्रॅम म्हटलं होतं, मास ऑफ सॉल्व्हंट 990 म्हटलं होतं. मग 10 प्लस 990 म्हणजे 1000 होईल. म्हणजे इथे येईल 10 डिवायडेड बाय 1000 मल्टिप्लेड बाय 100, आणि जे येईल ते आन्सर तुमचं त्या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे प्रॉब्लेममध्ये हे लक्षात घ्या की तुम्हाला मास ऑफ अ सोल्युशन दिलाय का मास ऑफ अ सॉल्व्हंट दिलाय. काही काही विद्यार्थी घाईघाईत काय करतात, मास ऑफ अ सॉल्व्हंट दिलेलं असतं तेच त्या ठिकाणी इथे कॅपिटल W म्हणून टाकतात. कॅपिटल W मास ऑफ सॉल्व्हंट नाही आहे, कॅपिटल W आहे मास ऑफ सोल्युशन, अँड इट इज द सम ऑफ मास ऑफ सोल्यूट अँड मास ऑफ सॉल्व्हंट. आता एक गोष्ट अजून लक्ष द्या, पर्सेंटेज बाय मास इज इक्वल टू स्मॉल w हे ग्रॅम मध्ये, कॅपिटल W हे पण ग्रॅम मध्ये, म्हणजे ग्रॅम ग्रॅम कॅन्सल. म्हणजे पर्सेंटेज बाय मास इज अ युनिटलेस क्वांटिटी, इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी. पर्सेंटेज बाय मास ही डायमेन्शनलेस युनिटलेस क्वांटिटी आहे, आणि या ठिकाणी मासचा उल्लेख आहे, आणि मास इज फॉर्म्युल्यामध्ये मास आहे, आणि त्यामुळे मास इज इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. दॅट्स वाय पर्सेंटेज बाय मास, दिस
प्रॉपर्टी इज ऑल्सो इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर. बघा कोणकोणत्या गोष्टी लक्षामध्ये घेतल्या. सगळ्यात पहिले percentage by mass. It is the mass of a solute dissolved in 100 gram of solution. Percentage by mass is equal to small w upon capital W into 100. What is small w? Mass of solute. What is capital W? Mass of solution. It is the sum of mass of solute plus mass of solvent. एक गोष्ट अजून लक्षात ठेवायची, mass of solute आणि mass of solution दोघांचं युनिट सेम पाहिजे. एक तर दोन्हीही ग्रॅम मध्ये घ्या किंवा दोन्हीही किलोग्रॅम मध्ये घ्या, या दोघांचं युनिट सेम घेणं आवश्यक आहे. आता पुढचा मुद्दा, percentage by mass is a unitless dimensionless quantity and percentage by mass is independent of temperature. याच्यावरती आपण एक हलकं फुलकं प्रॉब्लेम सुद्धा, सोपं प्रॉब्लेम सुद्धा आपण बघणार आहोत. पहिले 2-3 वेज ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन डोळ्यासमोर घ्या आणि मग 2-3 एक्झाम्पल्स त्यांचे मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करेल. ठीक आहे ना. पुढचा आहे पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. आता पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम, इथे होतं पर्सेंटेज बाय मास, इथे आहे पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. तीच वाक्यरचना आपण वापरू, फक्त मासच्या ऐवजी व्हॉल्यूम घ्यायचं. मग काय होईल, मी याच्यावरनच डेफिनेशन तयार करतो. इट इज द व्हॉल्यूम ऑफ अ सोल्यूट डिझॉल्व इन 100 cm³ ऑफ अ सोल्युशन. 100 ml ऑफ अ सोल्युशन म्हटलं तरी चालेल. काय म्हटलं, इट इज द व्हॉल्यूम ऑफ अ सोल्यूट डिझॉल्व इन 100 cubic centimeter ऑफ अ सोल्युशन. पुढे percentage by volume is equals to small v upon capital V into 100, where small v म्हणजे काय, तर इट इज द व्हॉल्यूम ऑफ अ सोल्यूट. कॅपिटल व्ही म्हणजे काय, इट इज द व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन. आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्ष द्या. इथे आपण काय बोललो होतो, मास ऑफ सोल्युशन इज ऑलवेज इक्वल टू मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हंट, बिकॉज मास इज अ ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. मास ही ॲडिटिव्ह प्रॉपर्टी आहे, त्यामुळे मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हंट गिव्स अस द मास ऑफ सोल्युशन. बट व्हॉल्यूम इज नॉट अ ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. त्यामुळे एक महत्वाची गोष्ट लक्षामध्ये ठेवा, काय दिली आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मे ऑर मे नॉट बी इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट अँड व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट. या दोघांच्या बेरजे इतकी व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन येईल पण किंवा येणार सुद्धा नाही. मी उदाहरण देतो तुम्हाला आणि असं का होतं ते पण समजावून सांगतो. लक्ष द्या. सॉल्व्हंट आपण वॉटर घेतला. आता जे वॉटरचे मॉलिक्युल्स असतात, समजा आपण इथे दाखवू, हे आपण घेतलेलं आहे वॉटर. आता हे जे वॉटरचे मॉलिक्युल्स आपण घेतलेले आहेत, या मॉलिक्युल्सच्या मध्ये रिकामी जागा असते. ही जी आहे ही एम्प्टी स्पेस आहे, रिकामी जागा आहे. जो सोल्यूट तुम्ही टाकता तो सोल्यूट ही रिकामी जागा व्यापतो, या रिकाम्या जागेमध्ये जाऊन बसतो तो. आणि त्यामुळे काय होतं की व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट प्लस व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट मे बी और मे नॉट बी इक्वल्स टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. समजा आपण म्हटलं की सोल्यूटचं जे व्हॉल्यूम आहे ते 2 cm³ आहे, कोणाचं, सोल्यूटचं. आणि 18 cm³ हे आपण घेतलं सॉल्व्हंटचं व्हॉल्यूम. हे कोणाचं आहे, सोल्यूट, स्मॉल व्ही. हे आपण घेतलं सॉल्व्हंटचं, नॉट कॅपिटल व्ही, हे घेतलं आपण सॉल्व्हंटचं. तर कदाचित व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन हे 2 + 18 इज इक्वल्स टू 20 सुद्धा येईल, किंवा व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन हे 19 cm³ सुद्धा असेल. का बरं, कारण की हा जो सोल्यूट आहे 2 cm³, इट मे ऑक्युपाय द व्हाइड स्पेस, द एम्प्टी स्पेस, द व्हॅकंट स्पेस इन बिटवीन द सॉल्व्हंट मॉलिक्यूल. तो त्या सॉल्व्हंट मॉलिक्यूलच्या रिकाम्या जागेमध्ये जाऊन बसवेल सोल्यूट, आणि त्यामुळे व्हॉल्यूम आपल्याला अपेक्षे एवढा वाढेलच असं नाही. त्यामुळे ही एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की व्हॉल्यूम इज नॉट अ ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. दॅट्स वाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मे बी और may not be equal to the sum of may be or may not be equal to the sum of volume of solute plus volume of solvent.
कधी कधी व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट आणि व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट या दोघांची बेरीज कदाचित व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन एवढी येईलही किंवा एवढी येणार सुद्धा नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. मासमध्ये तसं नाही आहे. मास इज ॲडिटिव्ह प्रॉपर्टी. मासच्या बाबतीमध्ये 100% मास ऑफ सोल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू मास ऑफ सोल्युशन येणारच. पण मास ऑफ सोल्युशनच्या बाबतीत व्हॉल्यूम ऑफ सोल्युशनच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मे बी ऑर मे नॉट बी इक्वल टू द सम ऑफ व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट. असं का होतं? कारण की व्हॉल्यूम ही ॲडिटिव्ह प्रॉपर्टी नाही. कारण बरेचदा काय होतं, जो सॉल्व्हंट आहे त्या सॉल्व्हंटच्या मॉलिक्युल्सच्या मध्ये रिकामी जागा असते आणि त्या रिकाम्या जागेमध्ये सोल्यूट जेव्हा जाऊन बसतो तेव्हा व्हॉल्यूम काही त्या प्रपोर्शनमध्ये वाढत नाही आणि म्हणून व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन sometimes may be less than volume of a solute plus volume of a solvent. पुढे या ठिकाणी इथे आपण व्हॉल्यूम ऑफ अ सोल्यूट जो आहे हा cm क्यूब मध्ये म्हणजे क्युबिक सेंटीमीटर मध्ये येईल. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन सुद्धा क्युबिक सेंटीमीटर मध्ये येईल. क्युबिक सेंटीमीटर कॅन्सल होईल. त्यामुळे पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम इज ऑल्सो percentage by volume is also a unitless quantity. It is also a dimensionless quantity. But percentage by volume is a temperature dependent property. बघा, percentage by mass is independent of temperature, while percentage by volume is a temperature dependent. Although both are unitless quantity. हे दोन्ही percentage by mass, percentage by volume हे दोघेही unitless quantity आहेत, पण पर्सेंटेज बाय मास हे इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर आहे आणि पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम हे मात्र टेम्परेचर डिपेंडंट आहे. एक गोष्ट डोक्यामध्ये टाकून ठेवा, फॉर्म्युल्यामध्ये जर का व्हॉल्यूम आला तर टेम्परेचर डिपेंडंट करून टाकायचं. बिकॉज व्हॉल्यूम डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. मास डज नॉट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर बट व्हॉल्यूम डिपेंड्स अपॉन टेम्परेचर. त्यामुळे टेम्परेचरनुसार पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम बदलल्याचं आपल्याला दिसणार आहे. लक्षात येतात त्या गोष्टी. या सध्याला आपण 2 मार्ग बघितले आहेत कोणाला एक्सप्रेस करण्याचे, कॉन्सन्ट्रेशनला एक्सप्रेस करण्याचे. अजून एक मार्ग आपण बघू आणि मग काही थोडक्यात प्रॉब्लेम्स आपण लक्षामध्ये घेऊ आणि मग पुढच्या मार्गाकडे आपण जाणार आहोत. आता बघा, या ठिकाणी आहे तिसरा वेट व्हॉल्यूम पर्सेंटेज. वेट व्हॉल्यूम पर्सेंटेज. पहिला शब्द कोणता आहे? वेट. मग ते आहे वेट ऑफ सोल्यूट. दुसरा आहे व्हॉल्यूम, ते आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. त्यामुळे पहिल्याचा सोल्यूटचा संबंध, दुसऱ्याचा सोल्युशनचा संबंध आहे. डेफिनेशन आधीच्या सारखीच तयार केली जाऊ शकते. कशी आहे? इट इज द मास ऑफ सोल्यूट. वेट म्हणजेच मास घेतला आपण. ॲक्च्युली वेट आणि मासमध्ये बेसिकली विचार केला तर डिफरन्स आहे. तो डिफरन्स इथे निग्लेक्ट करून आपण चालतो आहोत. मग काय डेफिनेशनची सुरुवात? इट इज द मास ऑफ अ सोल्यूट डिझॉल्व इन 100 cm क्यूब ऑफ अ सोल्युशन. कारण व्हॉल्यूम घेतलाय ना. इट इज द वेट ऑफ अ सोल्यूट डिझॉल्व इन 100 cm क्यूब ऑफ अ सोल्युशन, देन दॅट इज कॉल्ड ॲज वेट व्हॉल्यूम पर्सेंटेज. आता याचा फॉर्म्युला आहे वेट व्हॉल्यूम पर्सेंटेज इज इक्वल टू वेट इन ग्रॅम ऑफ अ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन क्युबिक सेंटीमीटर ऑफ अ सोल्युशन मल्टिप्लाइड बाय 100. आता इथे काय दिसतंय? फॉर्म्युल्यामध्ये व्हॉल्यूम आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॉल्यूम आहे म्हणजेच ती टेम्परेचर डिपेंडंट प्रॉपर्टी आहे. इट इज अ टेम्परेचर डिपेंडंट प्रॉपर्टी. वरच्याचं न्यूमरेटरचं युनिट आहे ग्रॅम आणि डिनॉमिनेटरचं आहे क्युबिक सेंटीमीटर. दॅट्स वाय द युनिट इज ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर. बघा, पहिली होती पर्सेंटेज बाय मास युनिटलेस क्वांटिटी, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम युनिटलेस क्वांटिटी, वेट व्हॉल्यूम पर्सेंटेज ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर त्याचं युनिट आहे. नंतर पर्सेंटेज बाय मास इंडिपेंडंट ऑफ टेम्परेचर, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम टेम्परेचर डिपेंडंट कारण फॉर्म्युल्यामध्ये व्हॉल्यूमचा उल्लेख आला. वेट व्हॉल्यूम पर्सेंटेज सुद्धा टेम्परेचर डिपेंडंट कारण फॉर्म्युल्यामध्ये व्हॉल्यूमचा संबंध आलाय. पहिल्याची डेफिनेशन इट इज द
पर्सेंटेज बाय मास आहे. इट इज द मास ऑफ अ सोल्यूट डिझॉल्व इन 100 ग्रॅम ऑफ अ सोल्युशन. याची इट इज द व्हॉल्यूम ऑफ अ सोल्यूट डिझॉल्व इन 100 क्युबिक सेंटीमीटर ऑफ अ सोल्युशन. याची इट इज द मास ऑफ अ सोल्यूट इन ग्रॅम इन 100 क्युबिक सेंटीमीटर व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन. फॉर्म्युले घेतले. पर्सेंटेज बाय मास स्मॉल w अपॉन कॅपिटल W इंटू 100. स्मॉल w मास ऑफ सोल्यूट, कॅपिटल W मास ऑफ सोल्युशन. पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम स्मॉल v अपॉन कॅपिटल V इंटू 100. स्मॉल v व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट, कॅपिटल V व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. इकडे वेट व्हॉल्यूम पर्सेंटेज, वेट इन ग्रॅम ऑफ अ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन क्युबिक सेंटीमीटर ऑफ सोल्युशन इंटू 100. मग या ठिकाणी हे जे आहे वरती वेट इन ग्रॅम आहे, खाली व्हॉल्यूम इन क्युबिक सेंटीमीटर आपण घेतलेला आहे. अशा तऱ्हेने 3 मार्ग सध्या आपण एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशनचे लक्षामध्ये घेतलेले आहेत. समजतंय हे? आता बघा, एक प्रॉब्लेम तुमच्या समोर दिलेला आहे. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय ॲडिंग 2 ग्रॅम ऑफ अ सबस्टन्स इन 18 ग्रॅम ऑफ वॉटर. कॅल्क्युलेट पर्सेंटेज बाय मास. तुम्हाला दिलाय 2 ग्रॅम ऑफ अ सबस्टन्स 18 ग्रॅम ऑफ वॉटरमध्ये टाकलेला आहे आणि पर्सेंटेज बाय मास काढायचा आहे. तर पर्सेंटेज बाय मासचा फॉर्म्युला काय? स्मॉल w अपॉन कॅपिटल W इंटू 100. स्मॉल w म्हणजे काय असतो? वेट ऑफ सोल्यूट, जो किती आहे 2 ग्रॅम, आणि कॅपिटल W असतो वेट ऑफ सोल्युशन. मग ते कसं काढणार? तर वेट ऑफ सोल्यूट दिलेला आहे आणि वेट ऑफ सॉल्व्हंट पण दिलं आहे. वेट ऑफ सोल्यूट आहे 2, वेट ऑफ सॉल्व्हंट आहे 18. 2 + 18 म्हणजे 20. म्हणजे स्मॉल w आहे 2, कॅपिटल W आहे 20. टाका या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज. पर्सेंटेज बाय मास इज इक्वल टू 2 अपॉन 20 इंटू 100 इज इक्वल टू 10%. या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला त्यांनी वेट ऑफ सोल्युशन डायरेक्टली दिलेलं नव्हतं. मग आपण काय केलं? वेट ऑफ सोल्यूट प्लस वेट ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू वेट ऑफ सोल्युशन म्हणून आपण ते सोडवलेलं आहे. असंच एक प्रॉब्लेम अजून देतो बघा. 20 ग्रॅम सोल्युशन म्हणजे वेट ऑफ सोल्युशन देऊन टाकलं आपल्याला. इज प्रिपेअर्ड बाय ॲडिंग 2 ग्रॅम ऑफ सबस्टन्स. वेट ऑफ सोल्यूट पण देऊन टाकलं आपल्याला. कॅल्क्युलेट पर्सेंटेज बाय मास. सरळ सरळ आहे. स्मॉल w म्हणजे वेट ऑफ सोल्यूट 2, कॅपिटल W म्हणजे वेट ऑफ सोल्युशन 20. मग 2 अपॉन 20 इंटू 100 म्हणजे 10%. जर का वेट ऑफ सोल्युशन डायरेक्टली दिलं असेल तर चांगलं आहे, नसेल दिलं तर मात्र लक्ष द्या, वेट ऑफ सोल्यूट प्लस वेट ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू वेट ऑफ सोल्युशन म्हणजे कॅपिटल W आपल्याला घेणं गरजेचं आहे. अजून एक प्रॉब्लेम तुमच्या समोर मांडतो, लक्ष द्या. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय ॲडिंग 2 cubic centimeter ऑफ अ सबस्टन्स इन 18 cubic centimeter ऑफ वॉटर. कॅल्क्युलेट पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला त्यांनी व्हॉल्यूम ऑफ अ सोल्यूट दिलेला आहे आणि व्हॉल्यूम ऑफ अ सॉल्व्हंट दिलेला आहे आणि पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम तुम्हाला विचारलेला आहे. मग काय फॉर्म्युला आपला? पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम इज इक्वल्स टू स्मॉल v अपॉन कॅपिटल V इंटू 100. व्हॉट इज स्मॉल v? व्हॉल्यूम ऑफ अ सोल्यूट, जे किती आहे 2 क्युबिक सेंटीमीटर आहे, पण कॅपिटल V आहे व्हॉल्यूम ऑफ अ सोल्युशन. इथे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आपल्याला दिलेलं नाही. अशा वेळेला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन काढण्याचा एकमेव मार्ग आपल्याकडे आहे, तो म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट म्हणजे 2 + 18 इज इक्वल्स टू 20. आपण या ठिकाणी करणार. ही गोष्ट बरोबर आहे की व्हॉल्यूम मे बी ॲडेटिव्ह, व्हॉल्यूम जे आहे इट मे बी ॲडेटिव्ह और मे नॉट बी ॲडेटिव्ह. पण आता इथे दुसरा चान्सच नाही आहे. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन काढण्याचा दुसरा मार्गच नाही. मग व्हॉल्यूम ॲडेटिव्ह आहे असं गृहीत धरून 2 + 18 इज इक्वल्स टू 20 आपण करणार. हा, जर का व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन त्यांनी दिलं असतं तर मग आपल्याला काही बेरीज करण्याची गरज पडली नसती. पण आता इलाज नाही काही. मग आपण केलं व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट 2, व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट 18 आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आलं 20. तर आता व्हॅल्यूज पुटअप करू आपण. काय आहे? स्मॉल v व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट म्हणजे 2, कॅपिटल V व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन म्हणजे 2 + 18 20 इंटू 100 म्हणजेच ते सुद्धा सोडवल्यावरती किती येतं? 10% आल्याचं तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहे.
या ठिकाणी प्रॉब्लेमचं वैशिष्ट्य काय होतं लक्ष द्या. या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला 2 cm³ ऑफ अ सोल्यूट दिला होता आणि 18 cm³ ऑफ अ सॉल्व्हंट दिला होता आणि तुम्हाला पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम काढायला सांगितलं होतं. पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम काढण्यासाठी आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट पाहिजे जे दिलेलं होतं, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेलं नव्हतं. अशा वेळेला व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन असा फॉर्म्युला घेऊन आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवावं लागेल. आणि मग त्या पद्धतीने आपण केलं. 2 + 18 20, इथे 20 ठेवलं, इथे 2 ठेवलं, सॉल्व केलं, 10% आल्याचं दिसून आलं. मी एक थोडा प्रॉब्लेममध्ये थोडा बदल करतो म्हणजे अजून एक प्रकारचं प्रॉब्लेम तुमच्या समोर या ठिकाणी येईल. लक्ष द्या. A solution is prepared by adding 2 cubic centimeter of a substance in 19 cubic centimeter of water to produce a solution of 20 cubic centimeter. आता प्रश्न हा पडेल की सोल्यूट आहे 2 क्युबिक सेंटीमीटर, सॉल्व्हंट आहे 19 क्युबिक सेंटीमीटर आणि तरी सुद्धा सोल्युशन आहे 20 क्युबिक सेंटीमीटर. असं कसं काय झालं? आपल्याला अपेक्षा होती हे 19 + 2 किती यायला पाहिजे होतं? 21. पण 21 न येता व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन 20 का आलं? याचं कारण आहे यातला काही सोल्यूट या सॉल्व्हंटच्या रिकाम्या जागेमध्ये जाऊन बसला आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला व्हॉल्यूम 19 + 2 21 होण्याच्या ऐवजी ते 20 क्युबिक सेंटीमीटर आल्याचं या ठिकाणी दिसतंय. त्यांनीच प्रॉब्लेम दिलेला आहे त्यामध्ये. आता कसं सोडवणार हे प्रॉब्लेम? तर बघा फॉर्म्युला तोच आहे. पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम इज इक्वल टू स्मॉल व्ही अपॉन कॅपिटल व्ही इंटू 100. आता स्मॉल व्ही तर 2 आहे, त्यात काही फरक नाही आहे. कॅपिटल व्ही आता हा फॉर्म्युला घेऊन चालणार नाही कारण त्यांनी तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलेलं आहे. किती आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन? तर 20 क्युबिक सेंटीमीटर दिलाय. या ठिकाणी असं नाही करायचं, हे रॉंग मेथड होईल. कोणती? 2 + 19 इज इक्वल टू 21 हे घ्यायचं नाही कारण त्यांनी तुम्हाला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन स्वतः दिलेलं आहे. तुम्हाला हा पण फॉर्म्युला वापरावा लागेल केव्हा? जर का त्यांनी व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलं नसेल तर, किंवा ते आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कोणत्याच पद्धतीने काढता येत नसेल तर अशा वेळेला ही मुभा आपल्याला आहे की व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट प्लस व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन घेऊन आपण ते प्रॉब्लेम पुढे सोडवू शकतो. पण जर का व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन दिलं असेल तर कृपया या दोघांची बेरीज करून व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन म्हणून ती घ्यायची नाही, हे लक्षात असू द्या. मग या ठिकाणी काय होईल? स्मॉल व्ही अपॉन कॅपिटल व्ही इंटू 100. स्मॉल व्ही आहे 2, कॅपिटल व्ही म्हणजे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन डायरेक्टली दिलाय 20 इंटू 100. शेवटी आन्सर आलं 10. मी आधीच सांगितलं कॅल्क्युलेशन नसणारे प्रॉब्लेम्स मी घेतोय कारण यामध्ये मला तुम्हाला फक्त कन्सेप्ट समजून सांगायची आहे. लक्षात येत आहे ना हे? तर आता आपण पहिले काय घेतलं? पर्सेंटेज बाय मासवरचं प्रॉब्लेम घेतलं, नंतर पर्सेंटेज बाय व्हॉल्यूमवरचं सुद्धा आपण प्रॉब्लेम लक्षात घेतलं. आता तिसरा जो प्रकार आहे वेट व्हॉल्यूम पर्सेंटेज, ते आपण आता लक्षामध्ये घेणार आहोत. काय प्रॉब्लेम आहे बघा टाईप नंबर 3 मध्ये. टाईप नंबर 3 चा प्रॉब्लेम आता आपण लक्षामध्ये घेतो आहोत. A solution is prepared by adding 2 gram of substance in 20 cubic centimeter of solution. Calculate weight volume percentage. काय फॉर्म्युला आहे? वेट व्हॉल्यूम पर्सेंट इज इक्वल टू वेट इन ग्रॅम ऑफ सोल्यूट. मग वेट व्हॉल्यूम पर्सेंटेज इज इक्वल टू वेट इन ग्रॅम ऑफ सोल्यूट डिवायडेड बाय व्हॉल्यूम इन क्युबिक सेंटीमीटर ऑफ सोल्युशन 20 इंटू 100 आणि हे सॉल्व केलं की शेवटी 10% आलेलं आहे. इथे सरळ सरळ आपण 2 ग्रॅम ऑफ सोल्यूट घेतलं कारण वेट इन ग्रॅम ऑफ सोल्यूट आहे. खाली आपण व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन घेतलं, इथे दिलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन आणि इंटू 100 केलं तर आपलं वेट व्हॉल्यूम पर्सेंटेज हे सुद्धा आल्याचं आपल्याला दिसून येईल. अशा तऱ्हेने जेवढे 3 मार्ग आपण बघितले होते, पर्सेंटेज बाय मास, पर्सेंटेज बाय व्हॉल्यूम आणि तिसरा होता वेट व्हॉल्यूम पर्सेंटेज, या तिघांचेही सोपे का होईना पण आपण प्रॉब्लेम्स लक्षामध्ये घेतलेले आहेत. समजताय का हे? नाउ द फोर्थ वे ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन इज मोल फ्रॅक्शन and it is considered as a more scientific way of expressing the concentration of solution.
हे एक सायंटिफिक वे ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन म्हणून त्या ठिकाणी समजल्या जातं. त्यामुळे MCQ जर का आला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ मोर सायंटिफिक वे ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, तर आपण ऑप्शनमध्ये सिलेक्ट करू मोल फ्रॅक्शन. आता काय आहे मोल फ्रॅक्शन कन्सेप्ट, ती आपल्याला लक्षामध्ये घ्यायची आहे. त्याची डेफिनेशन आपण या ठिकाणी दिलेली आहे. ॲक्च्युली आपण डेफिनेशन दिलेली आहे मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंटची. कोणाची डेफिनेशन देतो आहोत? मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंट. व्हॉट इज मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंट? इट इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सॉल्व्हंट. आपण कोणाचा मोल फ्रॅक्शन काढतो आहोत? सॉल्व्हंटचा. मग इट इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सॉल्व्हंट प्रेझेंट इन अ सोल्युशन टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट प्रेझेंट इन द सोल्युशन. ऐका, मी या डेफिनेशनला फॉर्म्युल्याच्या माध्यमातून लिहितो. मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंट, मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंट इज द, बरोबरचं चिन्ह, मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंट इज द रेशिओ ऑफ, कोणाचा रेशिओ आहे? रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सॉल्व्हंट. कारण आपण मोल फ्रॅक्शन कोणाचं काढतोय? सॉल्व्हंट. नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सॉल्व्हंट टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट प्रेझेंट इन द सोल्युशन. This is called as mole fraction of a solvent. बघा डेफिनेशन कडे लक्ष द्या. मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंट इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट प्रेझेंट इन द सोल्युशन. म्हणजे मोल फ्रॅक्शन हा रेशिओ आहे. कोणाचा रेशिओ? आता तुम्ही मोल फ्रॅक्शन कोणाचा काढता? हा सॉल्व्हंटचं. मग वरती काय घ्यायचे? नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट घ्यायचे डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट. आता ही डेफिनेशन आहे मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंटची. मी जर का म्हटलं मला मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूटची डेफिनेशन पाहिजे, मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट याची डेफिनेशन पाहिजे, मग ती पण तयार करता येईल. कोणाची? सोल्यूट ना. मग वरती एन सोल्यूट आणि डिनॉमिनेटरमध्ये तेच एन सोल्यूट प्लस एन सॉल्व्हंट असं त्या ठिकाणी येणार. आता याची डेफिनेशन सांगतो, लक्ष द्या. मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट इज द रेशिओ ऑफ number of moles of solute to the total number of moles of solute and solvent present in the solution. म्हणजे जर का मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंटची डेफिनेशन आली तर तुम्ही मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूटची डेफिनेशन त्यामध्ये तयार करू शकता. कशी? इथे सांगतो. मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट, याच्याऐवजी मी सोल्यूट घेतलं. मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट प्रेझेंट इन अ सोल्युशन टू द टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट प्रेझेंट इन द सोल्युशन. म्हणजे या डेफिनेशन मध्ये दोन ठिकाणी फक्त सॉल्व्हंटच्या ऐवजी सोल्यूट करायचं. कसं? मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट टू द total number of moles of solute and solvent present in the solution. This is called as mole fraction of a solute. काही वेळेला एक्झाम मध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ अ कंपोनंट असा प्रश्न येतो. मोल फ्रॅक्शन ऑफ अ कंपोनंट, मग काय डेफिनेशन द्यायची? मोल फ्रॅक्शन ऑफ अ गिव्हन कंपोनंट इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ अ गिव्हन कंपोनंट प्रेझेंट इन अ सोल्युशन डिवाइडेड टू द total number of moles of all the component present in the solution. ऐका तिसरी डेफिनेशन. Mole fraction of a component is the ratio of number of moles of that particular component present in the solution to the total number of moles of all the component present in the solution. आतापर्यंत मोल फ्रॅक्शनच्या तीन डेफिनेशन्स मी सांगितलेले आहे. पहिले, मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंट. मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंट इज द रेशिओ ऑफ number of moles of a solvent to the total number of moles of solute and solvent present in the solution. Definition number 1. Mole fraction of a solute is the ratio of number
number of moles of solute to the total number of moles of solute and solvent present in the solution. Definition number 3, mole fraction of a given component is the ratio of number of moles of that given component present in the solution to the total number of moles of all the component present in the solution. These are the definitions of mole fraction of a solvent, mole fraction of a solute and mole fraction of a given component. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्ष द्या, मोल फ्रॅक्शन साठी सिम्बॉल वापरला जातो x, म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंट त्याच्याऐवजी लिहू आपण x सॉल्व्हंट, त्याला काही वेळेला x1 पण म्हणतात. म्हणजे सॉल्व्हंट साठी या चॅप्टर मध्ये लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण सॉल्व्हंट साठी 1 शब्दप्रयोग वापरणार, सोल्यूट साठी 2. मी इथे खाली लिहितो वाटलं असतं, सॉल्व्हंट डिनोटेड बाय 1 आणि सोल्यूट डिनोटेड बाय 2. मग काय, x solvent is equals to x solvent म्हणजेच मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंट, that is x solvent is equal to x1 is equal to n1 upon n1 plus n2. What is n1? Number of moles of solvent. n1 म्हणजे कोण आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट डिवायडेड बाय n1 म्हणजे पुन्हा नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. काय दिलंय, मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंट that is x solvent is equal to x1 is equal to n1 upon n1 plus n2. What is x solvent? That is x1, it is mole fraction of a solvent. What is n1? Number of moles of solvent. What is n2? Number of moles of solute. दूसरी डेफिनेशन, x solute is equal to x2, mole fraction of a solute that is x solute is equal to x2 is equal to n2 upon n1 plus n2. What is x solute or x2? It is a mole fraction of a solute. What is n2? Number of moles of solute. What is n1? Number of moles of solvent. आता या मोल फ्रॅक्शन विषयी लक्ष द्या, मोल फ्रॅक्शन हा रेशिओ आहे अँड ॲज इट इज अ रेशिओ इट इज अ युनिटलेस क्वांटिटी आणि यामध्ये कुठेही व्हॉल्यूमचा संबंध नाही. दॅट्स वाय इट इज अ टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी. मोल फ्रॅक्शन ही युनिटलेस क्वांटिटी आहे, ही टेम्परेचर इंडिपेंडंट क्वांटिटी आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं अजून एक लक्ष द्या, मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट म्हणजे x1 मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंट, x2 मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट, या दोघांची बेरीज नेहमी 1 येत असते. x1 प्लस x2 इज इक्वल्स टू 1. कशी आली मी या ठिकाणी मॅथमॅटिकली प्रूव्ह करून देतो. x1 प्लस x2 इज इक्वल टू काय आहे, x1 n1 अपॉन n1 प्लस n2, काय आहे x2 n2 अपॉन n1 प्लस n2. बरोबर आहे, या दोघांची ॲडिशन काय होईल, इथे डिनॉमिनेटर सेम आहे, n1 प्लस n2 अपॉन n1 प्लस n2, म्हणजे हे दोन्ही ब्रॅकेट काय होतील, कॅन्सल, म्हणजे आन्सर काय येईल 1. म्हणजे x1 प्लस x2 इज इक्वल्स टू 1. याचा अर्थ मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ अ सोल्यूट इज इक्वल्स टू काय असतं, नेहमी 1 असतं. आता आपल्याला एक सिंपल प्रॉब्लेम या ठिकाणी लक्षामध्ये घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे मोल फ्रॅक्शनची कन्सेप्ट तुमच्या लक्षामध्ये येईल. बघा, 92 ग्रॅम ऑफ इथेनॉल इन 108 ग्रॅम ऑफ वॉटर, कॅल्क्युलेट मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल अँड वॉटर. इथेनॉल आणि वॉटर दोघांचंही मोल फ्रॅक्शन आपल्याला विचारलेलं आहे. कोणाचंही मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर त्यांचे नंबर ऑफ मोल्स आपल्याला माहिती पाहिजे. लक्षात घ्या, नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी नंबर ऑफ मोल्स हे जर का काढायचे असतील तर त्या सबस्टन्सचं मास माहीत पाहिजे आणि त्या सबस्टन्सचं मोलार मास सुद्धा माहीत पाहिजे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल्स टू मास अपॉन मोलार मास, या फॉर्म्युल्याचा उपयोग आपल्याला होणार आहे. आता सगळ्यात पहिले आपण घेतला इथेनॉल. हा जो इथेनॉल आहे हा आहे CH3CH2OH, म्हणजे यामध्ये 2 कार्बन आहे, 2 कार्बनचं मास 24, 3 4 5 हायड्रोजन आहेत आणि त्यामध्ये 1 ऑक्सिजन आहे म्हणजे 16. मग आता काय होईल या ठिकाणी, जर का 5 आणि 1 6 होतील, 3 2 5 आणि 1 6. आता 24 आणि 6 30 आणि 16 46, म्हणजे इथेनॉलचं जे मोलार मास आहे ते इथेनॉलचं मोलार मास आहे 46.
दुसरा मुद्दा, इथेनॉलचं मास दिलेलं आहे. मास ऑफ इथेनॉल किती दिलेला आहे? 92. या दोन गोष्टींवरून आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल काढू शकतो. नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल, ETHANOL. मास किती सांगितलं? 92 डिवायडेड बाय मोलार मास किती आहे? 46. म्हणजे किती येईल? 2. म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल 2 आहे. म्हणजे मी इथे N इथेनॉल लिहितो बघा. N इथेनॉल म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल 2 आहे. असंच वॉटरचं काढू आपण. वॉटरचा फॉर्म्युला आहे H2O, ज्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, म्हणजे त्याचं मोलार मास आहे 18. मोलार मास ऑफ वॉटर इज इक्वल्स टू 18. मास ऑफ वॉटर किती दिलेला आहे? तर 108 ग्रॅम दिलेला आहे. यावरून नंबर ऑफ मोल्स काढू आपण. तर N वॉटर म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर इज इक्वल टू मास ऑफ वॉटर डिवायडेड बाय मोलार मास, म्हणजे या ठिकाणी 6 आल्याचं दिसेल. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर मिळाले. आता आपल्याला काढायचं आहे मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल. तर मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर. ठीक आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल किती आहे? 2 डिवायडेड बाय 2 प्लस 6 म्हणजे 2/8 म्हणजे 1/4 म्हणजे याचा येईल 0.25. एक्स इथेनॉल किती आलं? 0.25 आलं. आता मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर काढू. काय फॉर्म्युला येईल? N वॉटर नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर डिवायडेड बाय N वॉटर प्लस N इथेनॉल. N वॉटर प्लस N इथेनॉल इज इक्वल टू N वॉटर किती आहे? 6 अपॉन 6 प्लस 2 म्हणजे 6 डिवायडेड बाय 8 म्हणजे याचा अर्थ येईल 3/4 आणि 3/4 म्हणजे 0.75. अशा तऱ्हेने आपण मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल काढून दाखवलं 0.25. मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर काढलं 0.75. एक काम करा बरं, या दोघांची ॲडिशन करा. म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ अ सॉल्व्हंट म्हणजे काय? 0.25 प्लस 0.75 ती बेरीज येते 1. म्हणजे हे पण मॅथमॅटिकली सिद्ध झालं की मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट इज इक्वल्स टू काय असतं? 1. काय प्रॉब्लेम घेतलं लक्ष द्या. तुम्हाला जर का प्रॉब्लेममध्ये मोल फ्रॅक्शन विचारलेलं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स आपल्याला काढणं गरजेचं आहे सोल्यूट आणि सॉल्व्हंटचं. नंबर ऑफ मोल्स काढण्यासाठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास अपॉन मोलार मास. मग इथेनॉलचं मास काढलं, इथेनॉलचं मास आहे, इथेनॉलचं मोलार मास काढलं, त्यावरनं नंबर ऑफ मोल्स काढले. वॉटरचं मोलार मास काढलं, वॉटरचं मास आहे, त्यावरून नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर काढलं. मग मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल अपॉन नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल प्लस नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर. व्हॅल्यू टाकली 0.25 आलं. त्याच पद्धतीने मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर सोडवलं 0.75 आलं. या दोघांच्या मोल फ्रॅक्शनची ॲडिशन केली ती 1 आल्याचं आपल्याला दिसून येतं. तर दिस इज द 4th वे ऑफ एक्सप्रेसिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन, दॅट इज मोल फ्रॅक्शन. समजताय का हे?